घेता का दाताचं दातवण? कोणी घेता का मावशी? आता कोणी घेत नाही, सगळीकडे कोलगेट आले. दाताचं दातवण घ्या ग आणि मला पंढरीला
हॅलो अनादी अंबिका भगवती बोध परडी घेवनी हाती पोतदानाचा पाजळती उदो उदो भक्तनाचती ठिकाणी माझ्या अल्पमतीप्रमाणे अभंगाचा धावता भावार्थ थोडस आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला। कार्यक्रमाची वेळ ही तशी संपलेली आहे, कारण मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे, पण तरी सुद्धा साहेबांनी परवानगी दिली। ताई मला घाई नाही, मी 10 मिनिटं थांबू शकतो, त्याबद्दल तुमचे धन्यवाद। शेवटी जाताना एक सांगेल की ज्या आई तुळजा भवानीने माझ्या छत्रपती शिवाजी राजांना भवानी तलवार दिली आणि त्या तलवारीच्या जोरावर माझ्या छत्रपती शिवाजी राजांनी उभ्या रयतेचं रक्षण केलं, आपल्या आया बहिणींचं रक्षण केलं, त्या राजांचं गुणगान आपण केलं पाहिजे। म्हणून महाराष्ट्रभर कीर्तन करत असताना, महाराष्ट्राच्या बाहेर कार्यक्रम करत असताना माझं असं एकही कीर्तन नाही त्या राजांचं नाव घेतल्याशिवाय मी कीर्तन संपत नाही। पण साहेबांना रिक्वेस्ट केली एक पोवाडा होऊ द्या आणि मग मी कीर्तन संपवते। म्हणून त्या छत्रपती शिवाजी राजांनी हर हर महादेव गर्जना करत उभा महाराष्ट्र घडवला। आई आई जगदंबेची तलवार हातामध्ये घेऊन ज्यांनी उभ्या महाराष्ट्राचं रक्षण केलं त्या राजांचं गुणगान आपण केलं पाहिजे। एका माणसानं मला सहज प्रश्न विचारला, ताई तुम्ही कीर्तनामध्ये राजे राजे म्हणता, तुमचे राजे नेमके होते तरी कोण? देव होते का? तर नीट ऐका, छत्रपती शिवाजी राजे नेमके होते तरी कोण? विजय सारखी तलवार चालून गेला, विजय सारखी तलवार चालून गेला, निदड्या छातीने हिंदुस्तान हलवून गेला, मुठभर मावळ्यांना बरोबर घेऊन हजारो सैतानांना नडून गेला आणि स्वर्गामध्ये गेल्यानंतर 33 कोटी देवांनी ज्याला वाकून मुजरा करावा ना असा एकच मर्द मराठा माझा शिवबा होऊन गेला, शिवबा होऊन गेला, शिवबा होऊन गेला। हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव। गिरिशी खरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा, गिरिशी खरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा, उगवला तारा गरजा शशा, उगवला तारा गरजा शशा, युगा
आज या